त्रिंगलवाडीचा जो ट्रॅक आहे एकदम सिम्पल आहे, नाशिकवरून खूपच जवळ आहे. 60 किलोमीटर असेल किंवा 50 किलोमीटर असेल आणि जंगल वगैरे, छोटा ट्रॅक आहे पण खूप काही आहे. हॅलो गाईज, आज आम्ही जाणार आहे त्रिरंगवाडी कोकण दरवाजा. हा आमचा भूक लागली आहे. याचा नाश्ता चालू आहे सकाळी सकाळी. न्यू मेंबर आहे विथ डॉगेज बाय. हा एक न्यू मेंबर आहे. विथ माय न्यू याचं नाव आम्ही ठेवलं आहे जॉर्डन, कारण जॉर्डन कधी येत नाही. याचं नाव आहे जॉर्डन. तो काय येत नाही माहिती का? तुम्हारे जैसे लोग इस देश के लिए श्राप है. पहले सपने दिखाते हैं और फिर कहते कि नहीं ऐसा नहीं हो सकता. मेरी समझ में नहीं आता तू मेरे ही पीछे क्यों पड़ गया है. कभी दूध पिलाता है, कभी खाना खिलाता है. भाषण दे देकर तूने मेरे नाक में दम कर रखा है. 50 बार कह चुका हूं, नहीं जाऊंगा, नहीं जाऊंगा, नहीं जाऊंगा. 4-5 जण यायचे बाकी आहे. आम्ही थोडं लवकर आलो, थांबलो आहे. 15 मिनटात पोचतील ते, पण तिथून पुढे आम्ही. हा जॉर्डन नव्हता, हा तर वेगळा जण होता. जॉर्डन हा इकडं, हे बघा, हा जॉर्डन आहे. चिडला जॉर्डन, चिडला आहे. जॉर्डनचा मॅटर झाला आहे. जॉर्डन घाबरला, जॉर्डन वापस आला. जॉर्डन वापस गेला. तर आम्ही त्रिंगलवाडीच्या खाली आलो आहे. इथं आम्ही गाड्या पार्क केल्या आहे आणि आमची गँग सर्वजण आज चला वर जाऊ. ट्रॅकिंगसाठी मी नवे शूज घेतले, बोल्ट फिटचे. तुम्हाला लागत असेल तर DM करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. हे त्रिंगलवाडीचं डोंगर. अर्चित, आता काहीच वेळात आम्ही तिकडं म्हणजे पायथ्याला जाणार आहे. त्याच्यानंतर मग 2-3 मिनटात वर नाही जाणार, पण चालू तरी करू आम्ही चढायला, नाही का? हां, आणि याचे ट्रॅकिंगचे शूज बघायचे. शूज बघा आपले ट्रेकिंगचे, प्रोफेशनल आहे. प्रोफेशनल.
मध्ये जाऊ. मागच्या व्लॉगमध्ये हरिश्चंद्राचे 4 खांब होते, इथं पण सेम तसंच आहे. इथं पण 1 खांब, 2 खांब, 3 आणि हा 4था. हिस्टोरिकल प्लेस. खांब बाहेर आहे. त्रिंगलवाडीला इथं आल्यानंतर ह्या रूटने जायचं वरती. इथं फोटोशूट चालू आहे. फोटोग्राफर इकडे आहे. हा फोटोग्राफर आहे आमचा.
दर्शन मला वाटतंय काय हे तुझ्या लाईन मारते. कुत्रा हा हाय भाई जहाँ पे भी जाता हूँ कुत्ते सेट कर लेता हूँ. खोल नसेल रे, खोलणे खोलणे. नाही रे, ते काय नाव लिहून ठेवलं. इथं तळ एक किती खोले बघायचं आहे. दर्शनची हाईट 6 किती रे तुझे 5'11" आहे. तर याला आम्ही डोबून बघणार आहे. गाईच दगड जोपर्यंत बुडेल तोपर्यंत खोल. दगड ऑलमोस्ट 20 फूट आहे. 20 फूट. झूठ बोलो. लॉजिक ढूंढ रहे हो? अरे मत ढूंढो, मेरी बातों का लॉजिक और टिकटॉक पे अच्छा कंटेंट एक जैसा ही है. कितना भी ढूंढ लो नहीं मिलेगा. क्यों? क्योंकि है ही नहीं. 0 into 100. झूठ बोलो. यार सच में तुला व्हिडिओ टाकतो डायरेक्ट रिंगलवाडीच्या एका टोकाला आलोय. इथं बऱ्यापैकी वरती आलोय आम्ही आणि सांगतो की देवीचं मंदिर आहे. तर आता आमचे बाकीचे मेंबर पण येत आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही त्या साईडला जाणार आहे. तिकडं हनुमानचं हा आणि ते हनुमानाचं मंदिर पण आहे आणि कोकण दरवाजाला जाणार आहे मेन. पूजा वगैरे करता वाटतं इथं वरती. तेल वगैरे आहे ना. इथं कोणतरी राहतं वाटतं. इथं त्रिशूल पण आहे. इथं महादेवाची पिंड.
पाठवा. खाली बसून सोडू. खाली बसून ते माहिती म्हणून आम्ही गाडी करतो. आमचा आलाय बऱ्यापैकी वर, त्याला खाली घेऊन जाणार आहे आम्ही. आमची जबाबदारी ती, घेऊन आलोय त्याला वर. येत्या त्याला बिस्किट घेतले. बिस्किट कुरकुरे भरपूर मजा केली तिने आमच्यासोबत. बिस्किट कुरकुरे बराच खर्च केला आम्ही त्याच्यावर. आता बघू किती इमानदारी दाखवतो खाली जाऊ परत. कोण घेतो? ए याला कशाला आणलंय? याला घे. ए दर्शन साईडला वे. याला घे. याला घे. फोटो घ्या आमच्या. जोरात स्पीड कंट्रोल होत नाही. दिसतच नाही ते. हा गेला याची स्पीड गेली. नाही होणार कंट्रोल. स्पीड कंट्रोल. बघितलेलं वाटत नाही का? आपण रतनगडला सेम ब्रह्मगिरीचं हा कोकण दरवाजा इथून खाली आहे बघा. आणि एक अजून एक भारी गोष्ट, हनुमानचं मंदिर. ही मूर्ती पाहिलीच नसेल कुठे. डोंगर फोडले का रे? ए भाईंचो ए हा ठेव ना, कर बरोबर ते. हे काय इथं लिहिलेलं आहे ना, बरंच तर नेलो त्याला. फोटो काढ रे त्याचा.
तो त्या दगडा बसला, तू त्या दगडा बस रे. भाई कन्स्ट्रक्शन लय कमी भाई. इंजिनियर बरं झालं, इंजिनिअरिंग मध्ये नाही गेला तू. आता तू कोणत्या दगडा होता भाई? नाही तुझं बस ते टोकचा रे.